नमस्कार. स्मार्ट इन्व्हेस्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे की 10,000 रुपयाचे 75,000 रुपये 5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं झालेले आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. त्या कंपन्या काय करतात, त्या कंपन्याचा चार्ट आणि त्या कंपन्याचा पाठीमागच्या 5 वर्षाचा दिलेला परतावा हा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. तर पहिली कंपनी आहे KEI इंडस्ट्रीज. KEI इंडस्ट्री ही वायर आणि केबलच्या सेक्टरमध्ये काम करते. हे सौर केबल या अशी वेगवेगळ्या प्रकारचे केबल बनवण्याचं काम करते. ही कंपनी स्विच गिअर, MCB वगैरे हे सुद्धा बनवते. रबर केबल असे वेगवेगळ्या पद्धतीचे केबल बनवते. आता या कंपनीचा आपल्याला चार्ट बघायचा आहे. तर हा आहे कंपनीचा 5 वर्षाचा चार्ट आणि कंपनीचं रिटर्न आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी कंपनीने 5 वर्षात 721% रिटर्न दिलेलं आहे. आता या कंपनीचा 5 वर्षाचा, 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा रिटर्न आपल्याला बघायचा आहे. 5 वर्षाचा रिटर्न 49, 3 वर्षाचा 53, 1 वर्षाचा 23 अशा पद्धतीने या कंपनीनं पाठीमागच्या कंटिन्यू 5 वर्षापासून, 3 वर्षापासून, 1 वर्षापासून हा रिटर्न दिलेला आहे. 10 वर्षापासूनचा ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे अशांना 52% प्रत्येकी वर्ष हा रिटर्न या ठिकाणी मिळालेला आहे. आता पुढची कंपनी आहे सोलार इंडस्ट्रीज. ही कंपनी जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करणे या ठिकाणी नवोन्मेष आणि उपक्रमांचा एक दुर्मिळ संगम सौर उद्योगाची व्याख्या करते. तांत्रिक कौशल्य आणि सखोल क्षेत्रातील कौशल्य आम्हाला पुढील पिढीतील स्फोटके, उपकरणे आणि दारुगोळा विकसित करण्यास सक्षम करते. दारुगोळा आणि स्फोटकं हे विकसित करण्यासाठी ही कंपनी काम करते. या कंपनीची ऑर्डर बुक कोटीमध्ये, भांडवल की ही 82 देशामध्ये काम करते. प्लस या कंपनीला 29 वर्षाचा अनुभव आहे. या ठिकाणी माहिती पण 2000+ ग्राहक दशकभराच्या नात्यांसह ही कंपनी काम करते. हा आहे सोलार इंडस्ट्रीचा 5 वर्षाचा चार्ट. या ठिकाणी बघू शकता आपण. आता आपल्याला याचं रिटर्न किती दिलेलं आहे ते हे बघायचं आहे. या 5 वर्षात या कंपनीने 658% रिटर्न या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येते. सोलार इंडस्ट्रीचा 5 वर्षाचा, 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा पाठीमागचा रिटर्न किती आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. 10 वर्षाचा सातत्याने 32% रिटर्न, 5 वर्षाचा 49%, 3 वर्ष 60%, 1 वर्षामध्ये 43% एवढा रिटर्न या कंपनीने दिलेला आहे. आता ही ट्रेंड्स इंडिया ही कंपनी काय करते, ट्रेंड्स लिमिटेड, त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. त्यांच्या विविध किरकोळ स्वरूपात संकल्पनेद्वारे कपडे, पादत्राणे, ॲक्सेसरीज, खेळणी, अन्न, किराया आणि अन्नोत्तर उत्पादनाच्या किरकोळ विक्रीमध्ये गुंतलेली आहे. आता या कंपनीचा आपल्याला चार्ट बघायचा आहे. या कंपनीचा 5 वर्षाचा, 10 वर्षाचा चार्ट, 10 वर्षाचा चार्ट बघायला तर आपल्याला या ठिकाणी दिसतो. हा 5 वर्षाचा, हा 3 आणि हा 1. ह्या कंपनीचा आपल्याला CAGR बघायचा आहे. 5 वर्षाचा, 3 वर्षाचा, 10 वर्षाचा सुद्धा CAGR या कंपनीचा आपल्याला उपलब्ध आहे या ठिकाणी. या कंपनीचा 10 वर्षाचा CAGR बघितल्यानंतर 45%, 5 वर्षाचा 60%, 3 वर्षाचा 80%, 1 वर्षाचा 103% ह्या पर कंपनीने एकदम सर्वोत्तम चांगल्या पद्धतीनं गुंतवणूकदाराला आत्तापर्यंत रिटर्न दिलेला आहे. आता पुढची कंपनी आहे पर्सिस्टन्स सिस्टम. पर्सिस्टन्स सिस्टम ही कंपनी त्यांची व्यवसाय अंमलात आणण्यासाठी आणि आधुनिकीकरण करण्यासाठी मदत करते. आता जी काही कंपनी काम करते त्यांना सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी आणि धोरण सेवा प्रदान करते. त्यांचे सॉफ्टवेअर आणि फ्रेमवर्क आहेत ज्यात पूर्ण निर्माता, एकात्मिक आणि प्रवेग आहे. या कंपनीचा चार्ट आपल्याला बघायचा आहे. 5 वर्षाचा, 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा. 5 वर्षाचा चार्ट ह्या अशा पद्धतीने वरच्या दिशेने गेलेला आहे. 3 वर्षाचा चार्ट आणि 1 वर्षाचा चार्ट. आता या कंपनीने पाठीमागच्या वर्षापासून रिटर्न कशा पद्धतीने दिलेले आहे, 3 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष अशा पद्धतीचा या कंपनीचा रिटर्न आपल्याला बघायचा आहे. 10 वर्षामध्ये 31%, 5 वर्षामध्ये 77%, 3 वर्षामध्ये 41% आणि 1 वर्षामध्ये 42% अशा सर्वोत्तम रिटर्न या कंपनीने दिलेला आहे. आता झेन्सर टेक्नॉलॉजी या कंपनीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. झेन्सर टेक्नॉलॉजी ही एक आघाडीच्या डिजिटल सोल्यूशन आणि तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. ही मुंबई स्थित RGP ग्रुपचा एक भाग आहे आणि तिचे मुख्यालय पुणे, भारत येथे आहे.
ती 2 विभागामध्ये कार्यरत करते, ॲप्लिकेशन मॅनेजमेंट सर्व्हिस आणि इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ती हायटेक आणि मॅन्युफॅक्चरिंग ग्राहक सेवा आणि बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा यासारख्या उद्योग क्षेत्रामध्ये लक्ष केंद्रित करते. त्याची कार्यालये भारत, USA, UK, युरोप आणि आफ्रिका या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता या कंपनीचा चार्ट, 5 वर्षाचा चार्ट बघितल्यानंतर ही कंपनी वरच्या दिशेने गेलेली आहे. 3 वर्षाचा आणि 1 वर्षाचा हे चार्ट आपण बघितलेला आहे. आता या कंपनीचे पाठीमागच्या 10 वर्षापासून, 5 वर्षापासून आणि 3 वर्षापासून सरासरी रिटर्न कशा पद्धतीने परतावा दिलेला आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर हा 10 वर्षामध्ये 22, 5 वर्षामध्ये 40, 3 वर्षामध्ये 29 आणि 1 वर्षामध्ये 58 असं या कंपनीने रिटर्न दिलेला आहे. आता याच्या पुढची कंपनी आहे पॉलीकॅब इंडिया. ही भारतातील केबल्स आणि वायर्स, UPVC कंड्यूस, लंग्स, ग्रँड्स आणि पंखे, स्विचेस, LED लाईट्स असतील, ल्युमिन सिरीज असतील, सोलार असतील, सोलार इन्व्हर्टर असतील, पंखे असतील, अशा सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बनवते. ही सर्वोत्तम कंपनी, जसं की आपण पाठीमागे बघितलं होतं की KEI इंडस्ट्री, ही पण वायर अँड केबलमधली कंपनी. आता या कंपनीचा चार्ट आणि या कंपनीने दिलेला रिटर्न आपल्याला यामध्ये बघायचा आहे. या 5 वर्षामध्ये या कंपनीचा चार्ट कशा पद्धतीने काम केलेला आहे. या कंपनीचा चार्ट 5 वर्षाचा हा कमीत कमी 690 पासून ही कंपनी 7297ला गेलेली आहे 5 वर्षात. 3 वर्षात या कंपनीचा रिटर्न बघू शकतात. 3 वर्षामध्ये 2400 पासून 7500पर्यंत या कंपनीचा चार्ट गेलेला आहे 1 वर्षाचा. आता या कंपनीचा CAGR रिटर्न म्हणजे कॅल्क्युलेट ॲन्युअल ग्रोथ रेट कशा पद्धतीनं रिटर्न दिलेला आहे त्या ठिकाणी बघायचं आहे. 10 वर्षाचा उपलब्ध नाही, कारण 10 वर्ष लिस्ट होऊन या कंपनीला झालेली नाही. 5 वर्षाचा रिटर्न आहे 41, 3 वर्षाचा आहे 33, 1 वर्षाचा आहे 34. अशा पद्धतीने या कंपनीने चांगल्या पद्धतीचे गुंतवणूकदाराचे पैसे वाढवलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती आपल्या चॅनलवर ही मिळत राहील. आता या कंपनीने 10 वर्षापासून 5 वर्षापासून असं सातत्याने रिटर्न दिलेलं आहे. इथून पुढे ह्या कंपन्या कशा रिटर्न देतील याची पण माहिती आपल्या चॅनलवर शिकवली जाईल, सांगितली जाईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातेवाईकातील किंवा मित्रांना पाठवा. धन्यवाद.